अ, सर्वांचं स्वागत आहे सुराज्य संघर्ष समितीच्या कार्यक्रमामध्ये. आज आपल्याला विषय आहे सरकारी कंत्राट भरतीच्या विषयासंदर्भात आपण बोलणार आहोत. सुरुवातीला काही सूचना देतो, कारण बरेच जण नवीन आहेत आणि झूमच्या प्लॅटफॉर्मच्या काही कंडिशन सुद्धा बदललेल्या आहेत. तर ज्यांना कुणाला बोलायचं असेल, म्हणजे मी सुरुवातीला एक प्रास्ताविक करून देतो आणि ज्यांना कुणाला बोलायचं असेल त्या म्हणजे सुरुवात आपण जे पॅनलिस्ट आहेत ते बोलतील, त्यानंतर मग सगळ्यात शेवटी ज्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांना संधी दिली जाईल. प्रास्ताविक मी करतो, पण त्याआधी सगळ्यांची ओळख करून देतो. आज आपल्यासोबत या विषयावर बोलायला अंकुश काकडे साहेब आहेत. ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की आमचं घड्याळ बरोबर असतं, तेव्हा आपण घड्याळाचे सगळे तत्व आपण पाळू. दुसरे महत्वाचे गेस्ट आपल्याकडे ते गोपाळदादा तिवारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि ते केंद्राच्याही काँग्रेस समितीच्या सदस्य आहेत. तिसरे आपल्याकडे आहेत महेश बडे म्हणून आहेत. ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून आज बोलणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये याचं एक मोठं एक राग आहे आणि त्या संदर्भात ते आणि त्यांचे सहकारी निंबोडे म्हणून येत आहेत, ते याच्यावर बोलतील. अभिजित बोराटे हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत, ते याच्यावर बोलतील. त्यानंतर गजानन थरकुडे आले तर शिवसेनेचे ठाकरे गटाचे, तेही बोलतील. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याचा सारांश नेमकं आपल्याला हवं काय आहे, कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, याच्यावर महेश जगडे सर बोलतील. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची आवश्यकता नाही, तरी ते जीएडीचे IAS अधिकारी होते, जीएडीचे माझी प्रिन्सिपल सेक्रेटरी होते, तर त्यांचंही या मीटिंग मध्ये स्वागत आहे. सुरुवातीला ज्या कुणाला बोलायचं असेल नंतर त्यांनी तुमच्या इथे खाली एक बटन दिसेल तुम्हाला, त्या बटनावर क्लिक केलं की मग तुम्हाला हात वर करायचं चिन्ह दिसेल. त्या हात वर केलं की माझ्या लक्षात येईल की तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्या आधी थोडंसं प्रास्ताविक सुरू करतो. कंत्राटी नोकर भरती हा काही पहिला आणि आत्ताचा प्रश्न नाहीये. गेली अनेक वर्ष तो प्रश्न महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. कंत्राटी भरती, बाळा ओसवाल आपल्या बरोबर आहेत, थरकुडे साहेबांबरोबरच. बाळा ओसवालांचं सॉरी मी मगाशी नाव घ्यायचं राहून गेलं, ते शिवसेनेचे आहेत, माझे नगरसेवक आहेत. तर कंत्राटी नोकर भरती हा काही आत्ताचा मुद्दा नाही. 2010 आणि त्याच्या आधी कंत्राटी भरती होत होती. आधी भरती व्हायची ती काही अधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये व्हायची, परंतु नंतर जसं काही लोकांच्या तोंडाला पाणी सुटत गेलं तसं नेहमीची नोकर भरती सोडून कंत्राटी भरतीचं काम सुरू झालं. त्याच्यासाठी अनेक कारणं दिली गेली, म्हणजे पेन्शनमुळे पगार जास्त जातो, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार जास्त असल्यामुळे त्याच्यात 3 लोक कामाला करू शकतात, असं सगळं झालं. त्यानंतर वेगवेगळे शासन आदेश निघत गेले. ते शासन का आणि कसे निघत होते हे माहिती कुणालाच पडलं नाही. पूर्वी जे अधिकारीच कंत्राटी कर्मचारी भरती करायची ते काढून त्यानंतर ते खाजगी कंपन्यांना देण्यात आले आणि खाजगी कंपन्यांनी अक्षरशः लूटमार सुरू केली. या कंत्राटी कामगार जी नेमायचे आहेत बाह्य यंत्रणेद्वारे, त्याच्यात सगळ्यात मोठा घाला पडला तो आरक्षणावर. आरक्षण रद्द झालं. कर्मचारी कोणते नेमायचे हे ठेकेदार ठरवू लागले. याच्यात वेतन बचत होईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु नंतर सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आले की सगळ्यांना समान वेतन दिले पाहिजे. याच्यामध्ये खाजगी कर्मचारी भरता यावीत यासाठी काल्पनिक पदे नावाखाली काही हजार पदं भरली गेली. आताही आज बातमी आली की आणखी 5,000-5,500 पदं भरली जाणार आहेत. याशिवाय आत्ताचा जर विचार केला गेल्या 2-3 वर्षातला, तर या ठेकेदारीवर शासनाने साधारणपणे 2,000 कोटी खर्च केलेत आणि 15% हे ठेकेदारांनी दिलेत. म्हणजे साधारणपणे 300 कोटी रुपये हे ठेकेदारांना देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र शासनाचं स्वतःच एक युनिट चांगलं चालू शकतं, चांगले कर्मचारी नेमले जाऊ शकतात, परंतु ठेकेदाराचा फायदा करून देण्यासाठी ही काही यंत्रणा राबवली जाईल. आता आणखी काही गोष्टी याच्यामध्ये घडलेल्या आहेत. मार्च मध्ये पहिल्यांदा हा GR निघाला, तेव्हा काही पदांची वेतन श्रेणी वेतन हे 3.5 लाख होतं, ते आता सप्टेंबर मध्ये 2 लाखावर आणण्यात आलं. पण ही पदं एकटी होती. परंतु जी पदं मोठ्या प्रमाणावर भरली जातात, म्हणजे सफाई कामगार, ड्रायव्हर वगैरे, अशांचं वेतन मात्र वाढवण्यात आलं आणि हे सगळं ठेकेदारांचा फायदा करण्यासाठी करण्यात आलं, हे उघड आहे. याच्यातून
सगळ्यात मोठा बरडला जाणारा वर्ग आहे तो आपला सुशिक्षित बेरोजगार आणि तरुण वर्ग. हा वर्ग, आता या वर्गाच्या लक्षामध्ये काही उणिवा आलेल्या नाहीत. तसंच ही कंत्राटी पद्धत पूर्ण बंद करता येईल का याच्यावर आपण नंतर चर्चा करणार आहोत. परंतु हा वर्ग मोठ्या प्रमाणावर ग्रासलेला आहे. त्याला उद्याची चिंता भेडसावते आणि अशा परिस्थितीत काय करावं त्याला कळत नाही. काही एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनालाही बसलेले आहेत वेगवेगळ्या कारणासाठी. तर आपण या विद्यार्थ्यांपासून सुरुवात करूया. आपल्याबरोबर महेश बडे आहेत, विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आहेत. मी त्यांना विनंती करतो की सगळ्यात आधी त्यांनी आपलं प्रास्ताविक मांडावं, कारण त्यांचे प्रश्न समजल्यानंतर जे नेते आहेत, जे राजकीय पक्षांचे पुढारी आहेत, त्यांना या संदर्भात भाष्य करणं सोपं जाईल. महेश बडे, मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. नमस्कार सर. आपण आज जी काही झूम मीटिंग आयोजित केली त्याबद्दल आपलं प्रथमतः आभार. सध्या कंत्राट बेसिस भरतीचा जो विषय आहे तो या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रियेचं धोरण हे सध्या शासन राबवतंय. 75,000 पदांची मेगा भरती, 75 वर्ष अमृत महोत्सव वर्ष या निमित्ताने घोषणा केली शासनाने. आणि आता एका बाजूला 1,00,000 पदं हे कंत्राटी पद्धतीने भरण्याचं धोरण, छुपं धोरण सध्या या ठिकाणी शासन राबवतंय. गेल्या 10 वर्षापासून मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत अधिकारी होण्यासाठी. जवळपास आपण जर बघितलं तर राज्य शासनाच्या सेवेतले असतील, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, निम्न शासकीय असतील, अशा वेगवेगळ्या ह्याच्यातले 5.5 लाखांपेक्षा अधिक पद रिक्त आहेत. आणि महेश झगडे सरांचं देखील याबद्दल वारंवार लेख असतात की त्याच्यामध्ये त्यांचं हेच म्हणणं असतं की सरकार किंवा जे प्रशासन आहे हे लोकांच्या सेवेसाठी आहे. तर याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी हे पूर्णपणे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग हा भरला गेला पाहिजे. आणि तुम्ही जर कंत्राटी पद्धतीने काही काळापुरतं जर घेत असेल तर ह्याच्यामध्ये जे मुलं मागच्या 10 वर्षापासून 5 वर्षापासून जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्या भवितव्यासोबत खेळण्याचं तुम्ही काम करताय. नंबर 2, कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती हे सगळे भरले जात आहेत, तर यांचं देखील भविष्य खराब आहे. कारण उपलब्ध माहितीनुसार किंवा जी काही माहिती उपलब्ध झाली, कॉन्ट्रॅक्ट बेसिस मध्ये लागण्यासाठी ह्या ज्या कंपन्या किंवा त्यांचे जे सेकंड जे लीडर्स आहेत ते या विद्यार्थ्यांकडनं 2 लाख 3 लाख रुपये घेत आहेत की तुला कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती लावून देण्यासाठी. तर हे एक चुकीची प्रथा ह्याच्यामध्ये पडली. आणि ते लावल्यानंतर जर त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला कामवून काढण्याचा अधिकार हा त्याला आहे. आणि या माध्यमातनं सरकारी नोकरीत आहे असं भासवून त्या महेश बडे, तुमचा आवाज जातोय मध्येच, बहुतेक गाडी थांबवली असती तर बरं पडलं असतं, पण ठीक आहे, तुमचा आवाज पूर्णच गेलेला आहे. थोडक्यात काय तर या कंत्राटी भरतीमध्ये नोकरीची सुरक्षा आहे, भ्रष्टाचाराचं प्रमाण मोठं आहे, जे नोकरी लागणार आहे त्यांच्याही भवितव्याची सुरक्षितता नाही, अशा स्वरूपाचा मुद्दा महेश बडे यांनी मांडलेला आहे. आणखी आपण परत त्यांच्याकडे जाऊ, त्यांचा आता आवाज हे झालेला आहे. पण आता दुसऱ्या आपण एका व्यक्तीकडे येऊया, त्यांचं नाव आहे अभिजित बोराटे. बोराटेंकडे मला अशासाठी यायचं आहे की बोराटे हे शिवसेना शिंदे गटाचे पुण्यातले प्रवक्ते आहेत. तरुण आहेत असं वाटतंय, नोकरीला असतील की नाही मला सांगता येत नाही आता, परंतु त्यांच्याच सरकारने आता अशा पद्धतीची भरती चालू केलेली आहे. याच्यावर त्यांचं मत काय आहे हे आपण. अभिजित बोराटे तुम्ही दिसत का नाहीयेत कुठे मला लिंक मध्ये? ठीक आहे, मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. अभिजित बोराटे, तुमचं मत मांडा. सरकारमध्ये म्हणजे आता खाजगी तत्वावर नोकर भरती करताना सुद्धा लाच घेतली जाते, भवितव्य तरुणांचं ठीक नाहीये. अशा परिस्थितीमध्ये शासनाने हे प्रकार पुढे राबवावेत का? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कार. कंत्राटी भरतीची पद्धत जी आज शासनाने जी सुरू केलेली आहे ती काही आता काही काल परवा सुरू झालेली नाही. तर ह्यापूर्वीच्या जे काही सरकार आहे त्या सरकारने सुद्धा कंत्राट भरती व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि आमचं असं प्रामाणिक मत आहे की ह्या कंत्राटी भरतीच्या पद्धतीकडे बघण्याचा हा राजकीय दृष्टिकोन न ठेवता एक लोकांना रोजगार व्यवस्था उपलब्ध व्हावी ह्या दृष्टिकोनातून आपण ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपण साधी जरी उदाहरण आपण बघायला गेलो की आता
मागच्या काही दिवसामध्ये एमपीएससीचे आंदोलनं सुरू आहेत. बऱ्याचशा गोष्टीमध्ये राज्यसेवेचे काही निकाल त्याच्यामध्ये पेंडिंग राहिलेले आहेत. आरोग्य भरतीमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमधली काही कारणास्तव रद्द करावी लागली. म्हणजे पेपर फुटीमुळे तलाठी भरती असेल किंवा काय असेल ते कोर्टामध्ये काही निकाल पेंडिंग मध्ये आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जर समजा आपल्याला काम करण्याची संख्या तिथं जर 100 ठेवायची असेल आणि काही शासनाच्या काही कारणास्तव जर ते भरती करणं जर शक्य नसेल, तर मला असं वाटतंय की बाबा आपण आत्ताच्या सध्याच्या घडीला ती नोकर भरती करणं गरजेचं आहे, काम चालू ठेवणं गरजेचं आहे. जर का आपण समजा ह्याला जर एक वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळ्या अँगलने जर बघायला जर गेलो आपण, तर एक साधा दृष्टिकोन आहे की एसबीआय बँकेमध्ये आणि इतर प्रायव्हेटमध्ये जर आपण कधी कंपॅरिझन जर करायचा प्रयत्न जर केला, तर आपल्याला सगळ्यांचा अनुभव आहे की एसबीआय मध्ये आपल्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळू शकत नाही, जो आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमधनं आपल्याला तिथे मिळू शकतो. आणि खाजगीकरण करणं म्हणजे कुठल्या नोकरदाराचं त्याला काय म्हणतात, त्याला त्याची पिळवणूक होती किंवा काय होती असं मुळीच अजिबात नाहीये. त्याच्यामुळं शासनाच्या दृष्टिकोनातून कंत्राटी पद्धत जी आहे तर ती योग्य प्रमाणे केली पाहिजे. ह्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या आपण बैठकीच्या माध्यमातून शासनाला, गव्हर्नमेंटला आपण सल्ले देणं गरजेचं आहे. पण कंत्राटी पद्धत ही आता जरी काही लोकांना, विरोधकांना जरी चुकीची जरी वाटत असली, तरी येणाऱ्या काळामध्ये कंत्राटी पद्धत ही अत्यंत यशस्वीरित्या सरकारच्या माध्यमातून राबवलेली जाईल, ह्याचा मला विश्वास आहे. ठीक आहे, धन्यवाद बोराटे. परंतु याच्या 2 गोष्टीमध्ये मी सहमत नाही विजय कुंभार म्हणून, की याच्यामध्ये कंत्राटी कामगार हे वेठबिगारासारखेच वापरले जातात. याचं उदाहरण तुम्हाला मी पुण्यामध्येही अनेक ठिकाणी दाखवून, आपण दोघंही जाऊया तिथे. त्यांना अक्षरशः वेठबिगारासारखे, कारण पुढच्या नोकरीची खात्री नाही, त्यामुळे त्यांना घरच्या कामगारांपेक्षाही अत्यंत वाईट स्थितीमध्ये वापरलं जातं. हा माझा अनुभव आहे. आणि इतरही अनेक आक्षेप आहेत, परंतु आपण आधी इतरांचं ऐकून घेऊया. याच्यानंतर मी शिवसेनेचे बाळा ओसवार यांच्याकडे जातो, कारण त्यांचा कालचा गट वेगळा म्हणतोय, आजचा गट काय म्हणणं आहे हे त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया आणि मग पुढे जाऊया. बाळा ओसवाल साहेब, मी तुम्हाला अनम्यूट केले. हा, करा, बोल. नमस्कार कुंभार साहेब. आता जे कोणी काही बोलत होते त्यांना कदाचित अनुभव नसेल. मी गेले 15 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करतोय आणि कंत्राटी पद्धतीच्या लोकांना तुम्ही म्हणल्याप्रमाणे फक्त वेठ बिगाऱ्यासारखं वापरलं जातं, एवढंच त्याच्यामध्ये केलं जातं, कारण त्यांचे ESI PF इथून रडगाण चालू आहे. आता जर तुम्ही नव्याने बघितलं असेल केंद्र सरकारचा विषय, तर केंद्र सरकारने ESI ची त्यांना सुविधा दिली, पण ESIच्या हॉस्पिटलमध्ये जर का एखादा मजूर गेला तर त्याला सांगितलं जातं तू ससूरमध्ये जाऊन ऍडमिट, तू कमांड हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट हो. आणि तिथं प्रत्यक्षात गेलं तर ऑलरेडी तिथं जागा नसते. आणि मग अशा वेळेस त्या लोकांनी करायचं काय? तुटपुंजा 10-15 हजार रुपये पगार, आणि त्यामध्ये या चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांची ही परिस्थिती. त्यामुळे तृतीय द्वितीय म्हणजे सुद्धा बऱ्यापैकी आपल्या देशाचा बायोडेटा म्हणा किंवा अनेक गोष्टी या जाहीर नाही झाल्या पाहिजे. अशा गोष्टी सुद्धा कदाचित 11 महिन्याचा माणूस तो लाचखोरी पद्धतीने जर त्याला त्या पद्धतीने पगार मिळाला नाही आणि जर त्यांनी ते बाहेर जगापुढे मांडलं तर आपल्या देशाची परिस्थिती काय होईल हे मला वाटतं मगाशी बोललेले त्यांना माहित नसावं. आणि फक्त आपला पक्ष राज्य करतोय म्हणून त्याला पाठिंबा द्यायचा असेल तर मला माहित नाही ती त्यांची भूमिका असेल. पण खरं पाहता द्वितीय तृतीय ही चतुर्थ तर नातच नको. मी तर म्हणतो कुठच्याच एकाही चतुर्थ श्रेणीतल्या सुद्धा कर्मचाऱ्यांची भरती ही ठेकेदार पद्धतीने झाली नाही पाहिजे किंवा कंत्राट पद्धतीने झाली नाही पाहिजे. कारण जरी कंत्राट पद्धतीने ठेवली तरी 11 महिन्यानंतर हीच लोक पुढे कॅरी फॉरवर्ड होतात. त्यामुळे या लोकांना जी सुविधा द्यायला पाहिजे खऱ्या अर्थाने ती दिली जात नाही, म्हणून आमचा या विषयाला प्रखर विरोध आहे. धन्यवाद ओसवाल साहेब. बरं झालं तुम्ही 2 शिवसेनेमधली काय काय भूमिका आहे ते आम्हाला कळली. आता आपण जरा गोपाळ दादा तिवारींकडं. तिवारी साहेब, तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत, कारण या सगळ्या प्रकाराची सुरुवात झाली त्याच्यामध्ये, आणि अंकुश अण्णांकडून ही अपेक्षा आहेत. तर या सगळ्या प्रकाराची जी सुरुवात झाली ती तुम्ही सरकारमध्ये असताना सुरुवात झाली. हे काय आजचं दुखणं नाहीये, हे फार पूर्वी सुरू झालेलं आहे. हे हळूहळू केलं. जसं मी काल लिहिलं होतं, त्या काळातले लोक चमच्याने खात असतील तर आताच्याने पातेलं तोंडाला लावलेलं आहे, एवढाच फरक आहे. पण पूर्वीही हेच होतं, आता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याच्यावर तुम्ही कसं बघता आणि पुढे काय केलं पाहिजे? गोपाळ दादा. विजयरावजी, आपण एका महत्वाच्या विषयालाच या ठिकाणी वाचा फोडली, त्याबद्दल आपलं अभिनंदन.
आत्ताच आपण राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती देशभर साजरी केली आणि ह्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जे प्रदीर्घ लढ्यानंतर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्याची संकल्पना ही लोक कल्याणकारी राज्य आहे आणि केंद्र सरकार, राज्य सरकार ही संघ राज्याची जी प्रजासत्ताक भारताची जी आपली संकल्पना आहे, जे संविधान आहे, त्याला अनुसरून आहे आणि म्हणून दर 5 वर्षांनी आपण वेगवेगळ्या पक्षांना त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने सत्ता राबवण्याकरता संधी देतो. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी ही संघ राज्य किंवा केंद्र सरकारची जी संकल्पना आहे किंवा शासन म्हणून आहे ते मोडीतच काढायचं काम सत्ताधाऱ्यांकडनं चाललंय असं या ठिकाणी बोललं तर 100% वावगं ठरणार नाही. परंतु जे सरकारी नोकर किंवा सरकारी प्रतिनिधी IAS IPS हे जे आहेत ते 4 लोकशाहीच्या स्तंभापैकी एक आहे. IAS आणि IPS हा ते शपथ घेत असतो आणि आता गेल्या 70 वर्षात कधी झालं नव्हतं ते प्रकार आता घडायला लागले, त्याचाही खेद वाटतो या ठिकाणी. आणि तो तलाठी असो, तहसीलदार असो, तो जनतेच्या समोर जातो तेव्हा तो एक शासनकर्ता म्हणून जात असतो, त्याच्याकडे बघण्याच्या अपेक्षा असतात. अर्थात स्वाभाविक त्याला त्याच्या नोकरीची सिक्युरिटी ही आवश्यकच पाहिजे, कारण तो शासन म्हणून काम करत असतो. न्यायसंस्था जनतेला न्याय देतील तेव्हा देतील, परंतु सर्वप्रथम लोकांच्या समोर जो तहसीलदार असतो, तलाठी असतो, वॉर्ड ऑफिसर असतो, सहाय्यक आयुक्त असतो, तो त्या ठिकाणी त्यांनी अपेक्षित न्याय बुद्धीने काम करण्याची अपेक्षा आहे, हे आपल्या संविधानामध्ये अपेक्षित आहे. परंतु हे सगळं फाट्यावर बसून जसं एक चूक करायला लागले की 10 गोष्टी चुका करायला लागतात, एक खोटं बोललं की अनेक गोष्टी खोटं बोलाव्या लागतात, भाग पडतं आपल्याला. त्यामुळे मोदी सरकार, भाजपची ही जी काही मंडळी आहेत याची एक त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीचा पायंडा पाडला तर त्याच्यासाठी त्यांना अनेक गोष्टी चुकीच्या करणं भाग पडतं, कारण नाहीतर मग ते ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही मंडळी जेलमध्ये जातील का काय अशी त्या ठिकाणी 100% शक्यता वारंवार दिसून येते. म्हणून विविध राज्यातील सरकारी तोडफोड करून अनेक असंविधानिक गोष्टी करण्याकडे त्यांचा कल आहे. लोकशाही मूल्यांना पायदळी तोडवून अशा पद्धतीच्या गोष्टी होत आहेत. कंत्राट भरती ही सरकारी म्हणजे ही संकल्पनाच नाही. एक तर रोस्टर पॉइंट तिथे जो आहे, आपण विविध समाज संघर्ष करतोय आरक्षणासाठी, मग ओबीसी असो, मराठा असो, SC ST असो, ते कशासाठी? सरकारी नोकऱ्यामधील आरक्षण आणि शिक्षणामधलं आरक्षण. तर आता सरकारी नोकऱ्यामधलं आरक्षण म्हणजे हे काढून घेण्याचा जो एक यांचा कुटील डाव आहे तो या ठिकाणी नाकारता येत नाही, कारण याच्यात रोस्टर भरतीला पूर्ण फाटा दिला जातो. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची जी संविधानकारकांची जी भूमिका होती त्यावेळेला त्यालाही फाटा दिला जातो. आणि हे सगळं करत असताना आता आमचे मित्र म्हणले की सरकारी आणि खासगीमध्ये किती फरक आहे. म्हणजे आमच्या बोराट्याने सांगितलं SBI आणि खासगी बँक. मला अतिशय खेद वाटतो की जेव्हा ते इतका मोठा करिश्मा पाहून एकनाथ शिंदे आणि त्यांचा शिवसेना गट जर मोदींच्या प्रभावाखाली फार मोठा त्यांना चमत्कार घडलाय म्हणून त्यांनी त्यांची साथ दिली आहे, परंतु यांनीच ह्या सरकारी ज्या बँका ज्यांचं महत्व कमी केले, विश्वासार्हता कमी केली आहे. आणि त्या भट्टाचार्य जे आहेत त्यांनी मोदींच्या समवेत अडाणींना प्रचंड मोठे कर्ज देऊन आज SBI ची काय परिस्थिती आहे, LIC ची काय परिस्थिती आहे. म्हणजे सरकार संकल्पना, स्वायत्त संस्था, सार्वजनिक संस्था हे मोडीत काढण्याचं काम या विद्यमान सत्ताधीशांकडनं चाललेलं हे स्पष्ट या ठिकाणी मी आरोप करतो. दुसरं, आता पुणे मनपाचं एक उदाहरण घ्या की पुणे मनपामध्ये आता हे सरकार आल्यानंतर 75 विविध सेवक पदांवरची भरती आणि साधारण 250 जणांची अजून एक भरती, म्हणजे ही क्लास 3च्या जागा आहेत. त्याच्या शैक्षणिक अर्हता डावलून त्या ठिकाणी त्यांच्या या सगळ्या गोष्टी, अनेक नियमबाह्य गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याला कुठली पारदर्शक प्रक्रिया नाही, टेंडर प्रक्रिया नाही, अर्ज मागवणे नाही, अशी फार मोठी गोष्ट आता पुणे मनपात घडते आहे. या एकनाथ शिंदे सरकारने आणि फडणवीस सरकारने त्याला मान्यता पण दिलेली आहे त्या यादीला. आता ते भविष्यात हे सगळं प्रकरण बाहेर येतील तेव्हा ही सगळी मंडळी गदाआड दिसतील, त्या ठिकाणी याविषयी माझ्या मनात शंका नाही. मुद्दा असा आहे की हे सगळं करत असताना
आपण कंत्राटी कामगार हा पहिला लॉयल कुणाशी राहतो, तर तो कंत्राटदाराशी राहतो. त्याला तो कंत्राटदाराचा ऐकणार का शासकीय अधिकाऱ्याचा ऐकणार, कारण त्याची रोजीरोटी कंत्राटदारावर असते. त्यामुळे त्या सरकारी पदांच्या बाबतीत तरी कंत्राटी पद्धतीने हे भरल्या जाऊच नये, हे असंविधानिक बाब आहे. त्या ठिकाणी शासकीय पद्धतीनेच भरल्या पाहिजेत. आता आमचे मित्र म्हणले सत्ताधाऱ्यांपैकी की अरे पण इतका वेळ लावला कोणी, 8-9 वर्ष झालंय. आम्ही काँग्रेसचे सगळे नेते वारंवार म्हणतोय केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या जागा रिकाम्या आहेत, त्या भरा भरा, त्या भरत नाही. आणि शेवटी तुम्ही कृत्रिम टंचाई निर्माण करता आणि जेव्हा कधी ह्याच्यावर येतात ते अशा पद्धतीने भरता, तर हे असंविधानिक इल्लीगल गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भरती झाल्यावर अनेक कोर्ट कचेऱ्याची प्रकरणं होऊ शकतात त्या ठिकाणी. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने सरकारी भरती, नोकर भरती हे करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर काम हे सरकार करत आहे. याविषयी मी स्पष्ट या ठिकाणी सांगतो आणि त्याचे परिणाम आपल्याला जनतेला भोगावे लागतील. कारण त्याला त्याच्या कामाची, त्याच्या सुरक्षेची उद्या जेव्हा तो सरळ प्रक्रियेने भरती झालेला असतो, रोस्टर पॉइंटनी भरती झालेला असतो, कंत्राटीच्या माध्यमातून नाही तर थेट गव्हर्नमेंटच्या भरतीमध्ये जेव्हा भरती झालेला असतो, तेव्हा तो कुठली तमा बाळगत नाही. कारण त्याला माहितीये की माझं जर काय बरं वाईट झालं तर अनुकंपा तत्वावर का होईना किमान माझ्या मुलाला, माझ्या बायकोला त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळेल, ही एक शाश्वती असते. आता हे स्वच्छतेचे ढोल पिटतात. पुणे मनपाचे आज कामगारांचे, कंत्राटी कामगारांची काय हालत हो. त्यांचे बोनस बंद केलेत तुम्ही, त्यांना जो मिळणारा जो घर भाडे भत्ता आहे तो बंद केलाय. आज त्यांचे हाल काय चालले. म्हणजे तुम्हाला भ्रष्टाचार करायला पैसा पाहिजे, जाहिराती द्यायला पैसा पाहिजे आणि कामगारांना न्याय हक्काने मिळणारा पैसा द्यायची तुमची दानत नाहीये. हे कशाचं द्योतक आहे. म्हणजे हे सरकार जनता भक्ती आहे. जनता यांची जागा यांना या निवडणुकीत दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हे शासनाची संकल्पना मोडीत काढायचं काम चाललेलं आहे, मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद, धन्यवाद. सीझन राजकारणी बोलायला लागले की काय होतं याचं एक चांगलं उदाहरण आहे. त्यांनी अनेक विषय गोपाळदादांनी याच्यामध्ये आणले, पण आनंद आहे. दुसरी गोष्ट, आपण बीजेपीला बोलवतो. आज सकाळपासून माझे धीरज घाटेंशी 3 वेळा फोन झाला. नाही, तुमचा मुद्दा चांगला होता, त्याच्यावर काही नाही. बरं बोला. केलं मी अनम्यूट केलंय तुम्हाला. हे संबंधितच मुद्दे बोललो मी याच्याशी निगडीत मुद्दे बोललो. बाकीचे जरा वेगळे होते, पण ठीक आहे, असो, काय हरकत नाही. आता आपण अंकुश अण्णांकडे जाणार आहोत, परंतु त्यापूर्वी थोडं सांगू इच्छितो. एक पेन्शन आणि याच्यावर एक फार बोललं जातं, पण पेन्शन कशासाठी सुरू झाली, का झाली, पेन्शनची गरज काय होती, सरकारी कर्मचारी कायमचे का असावे, त्यांना कुठली बंधनं असतात, हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे कर्मचारी यांची तुलना करता येणं केवळ अशक्य आहे. त्याची गरज किती याच्यावर पुढे कदाचित वाद होऊ शकतो. अंकुशांना आता तुम्हाला मी अनम्यूट केलेलं आहे, तुम्ही अनम्यूट झालेला मला दिसत नाहीये. झाले नाही अजून. काकडे साहेब, तुम्ही अनम्यूट नाही झालेला अजून. भारतीय जनता पक्षाला आपण संधी दिली होती, त्यांनी माणूस पाठवतो म्हणून सांगितलं. आज सकाळपासून धीरज घाटे साहेबांना मी 3 वेळा फोन केलेला आहे, पण काही त्यांचं कोणी आलेलं दिसत नाही. अण्णा तुम्ही बोला. आता प्रॉब्लेम एवढाच आहे की अण्णा तुमचेच आता पूर्वीचे सहकारी म्हणा, काय नेते म्हणा, ते हे विषय रेटून नेत आहेत. वित्त विभागाचाही त्याच्यामध्ये फार मोठा हात आहे. तरी तुमची या एकूण प्रकरणाकडे बघण्याची काय भूमिका आहे? त्या विजयराव, आपण म्हणालात ते खरं आहे की कंत्राटी पद्धतीने कामगार भरावेत अशा प्रकारची भूमिका काँग्रेसने सुरू केली आणि तो विषय एक चर्चेला ठेवला. कारण सरकारी नोकर एकदा सेवेमध्ये नोकरीला लागल्यानंतर त्याला नोकरीची 58 वर्षे हमी असते. फार फार तर तो ह्या खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये जाईल, फार फार तर ह्या शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाईल. परंतु त्याला नोकरीत जर का तो समाधानकारक काम करत नसेल, चांगलं काम करत नसेल, तर त्याला त्या ठिकाणी कामावरून कमी करण्यामध्ये अनेक अनंत अडचणी येत होत्या आणि येतात, आजही येतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती कुठेतरी चाप भरावा म्हणून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामगार भरावा का अशा प्रकारचा प्रस्ताव काँग्रेसच्या काळामध्ये आला, हे मी नाकारत नाही. परंतु त्याची प्रत्यक्षात कार्यवाही फार काही सुरू झाली नव्हती. आज बाळा ओसवाल म्हणाले, त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे
की कंत्राटी कामगार घेतला तर तो वेठ बिगार किंवा त्याचं शोषण करणं, त्याची पिळवणूक करणं याच्या पलीकडे काही नसतं. अनेक उदाहरणं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितली, गोपाळ तिवारींनी सांगितलंय किंवा बाकीच्यांनी सांगितलंय की त्याला वेळेचं बंधन नाही, त्याला सुट्टी नाही, आरोग्याची सुट्टी नाही, महिन्याची सुट्टी नाही किंवा इतर ज्या काही प्रासंगिक सरकारी सेवेत असलेल्या सेवकांना सुट्ट्या असतात त्या दिल्या जात नाहीत. त्याला अतिशय हीन पद्धतीने वापरलं गेलं जातं. आणि महत्वाचा मुद्दा आज आपण महाराष्ट्र पाहतोय, कोणतं एक जात राहिली आहे की ते आरक्षणासाठी रस्त्यावरती आली नाही. धनगर समाज रस्त्यावरती आलाय, मराठा समाज रस्त्यावरती आलाय, ओबीसी समाज रस्त्यावरती आलाय, इतर समाज सुद्धा आता हळूहळू रस्त्यावरती यायला लागले. त्यामुळे आणि सरकारी सेवेमध्ये किंवा निम सरकारी सेवेमध्ये सरकार आरक्षण ठेवतं, परंतु कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये घेतला जाणाऱ्या कामगाराला त्या ठिकाणी कुठल्याही ठेकेदाराला आरक्षणची गरज लागत नाही. त्याला ज्या जातीचा वाटेल त्या जातीचा तो घेऊ शकतो. तिथे काही रोस्टर नाही, बिंदू पद्धती नाही, काही नाही. आणि त्यामुळे या वर्गाला नोकरीपासून वंचित ठेवण्याचं काम मी या ठिकाणी महाराष्ट्र सरकार हे एकनाथ शिंदेचं सरकार आहे असं मानत नाही. हे सरकार भारतीय जनता पक्षाच्या दडपणाखाली चाललेलं आघाडी महायुतीचं सरकार आहे. या युतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेच्या शब्दाला किंमत नाही. मी या ठिकाणी राजकारण म्हणून बोलत नाही. इव्हन अजितदादा जे अतिशय कणखर नेते आहेत, पण ते सुद्धा या सरकारमध्ये त्यांचा प्रभाव पाडू शकत नाही. हे दुर्दैव आहे. आणि जे काही करायचं ते देवेंद्र फडणवीस त्यांचा RSSचा अजेंडा, चातुर्वर्ण्याचा अजेंडा या सरकारमध्ये राबवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. आणि दुर्दैवाला शिंदे आघाडी असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, त्याला कुठेतरी बळी पडते की काय, अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये येते. आज राज्य सरकारमध्ये अनेक पद रिकामी आहेत आणि मी फार समजू शकतो. चतुर्थ श्रेणीचे कामगार असेल, स्वच्छता कामगार असेल, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार कंत्राट पद्धतीने कामगार भरले. पण तहसीलदाराचं पद हे इतकं शासनाचं घटनात्मक दृष्ट्या महत्वाचं पद आहे, जबाबदारीचं पद आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे भविष्य काळामध्ये काय विपरीत किंवा चांगले परिणाम होतील हे त्याच्या निर्णयावरती अवलंबून असतात. आणि त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने तुम्ही त्या माणसाला नेमणार, उद्या त्याचं कंत्राट संपलं, तो निघून गेला, तर त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे जे काही विपरीत परिणाम होतील त्याला जबाबदार कोण धरणार? तो म्हणेल माझं कॉन्ट्रॅक्ट होतो, माझं कॉन्ट्रॅक्ट संपलंय, आता मी काही त्याला बांधील नाहीये. त्यामुळे याही गोष्टीचा सरकारने कुठेतरी विचार करायला हवा. माझ्यापेक्षा झगडे साहेब प्रशासनामध्ये एक अतिशय कणखर अधिकारी आहेत आणि त्यांनी अनेक स्थानिक स्वराज्य संस्था असेल, शासनामध्ये देखील अतिशय जबाबदारीने आणि चांगलं काम केलंय. ते या ठिकाणी जॉईन झालेत म्हणून मी बोलतो असं नाही. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं अनेक वेळेला आम्ही कौतुक केलंय. त्यामुळे त्यांनी या कंत्राट पद्धतीच्या बाबतीमध्ये याला पर्याय काय होऊ शकतो, एक गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. अण्णा, तुमचा आवाज कमी झालाय किंवा बंद झालाय, फ्रीज झालाय तुम्ही. अण्णा, तुमचा पर्याय सुद्धा आपण विचार करायला हवा. अगदी 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 करूया. मी झगडे साहेबांकडे जातोय त्याच्यापूर्वी थोडस पुन्हा एकदा किरण निंबोरेंकडे जाऊया, कारण ते विद्यार्थी प्रतिनिधी आहेत आणि मगाशी त्यांच्या सहकार्याचा आवाज मध्येच बंद झाला. किरण निंबोरे, 1-2 मिनिटांमध्ये तुमची भूमिका सांगा. त्यानंतर मग महेश झगडे साहेब ओव्हरऑल सगळ्याचा आढावा पण घेतील आणि पुढे काय केलं पाहिजे हेही सांगतील. निंबोरे, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. नक्कीच सर. आता ज्या मान्यवरांनी आपापली मतं व्यक्त केली, निश्चितच दोन्ही बाजूची मतं इथे आली. खरं जर सांगायचं झालं तर कंत्राटी नोकर भरती जी केलेली आहे ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती खरा मोठा अन्याय आहे. आपण ज्या दृष्टीने बोलतो की कंत्राटी नोकर भरतीमुळे सरकारचा ताण कमी होतो वगैरे वगैरे, या ज्या गोष्टी आता बोलल्या गेल्या, याच्यामध्ये ठीक आहे, गट क गट ड चे काही पदं असतील की जे सरकार नाही भरू शकत प्रत्येक वेळेस कंत्राटी पद्धतीने, पण 2.5 लाख 3 लाख या पगाराची जर पदं कंत्राटी पद्धतीने भरली
भरले जात असतील तर या विद्यार्थ्यांनी करायचं काय? आता जसं सांगितलं, कंत्राटी पद्धतीने जर पदं भरली तर याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण किती वाढू शकतं? आज आपण पाहतो की जे सरकारी नोकर आहेत, सरकारी नोकरी करतायत, यांना एक भीती असते की आपली नोकरी जाऊ शकते, आयुष्याचा प्रश्न आहे. परंतु जर एखादा कंत्राटी पद्धतीने भरला जाणार असेल आणि तो जर 11 महिन्यासाठी असणार असेल तर तो त्या 11 महिन्यामध्ये फक्त सरकार धुवून खाण्याचा प्रयत्न करणार आहे. आज जर आपण पाहिलं, दुसऱ्या दृष्टीने जर विचार केला, 11 महिन्यासाठी तुम्ही कंत्राटी पद्धतीने एखाद्या कर्मचाऱ्याला घेताय आणि 11 महिन्यानंतर जर त्याला तुम्ही बाहेर काढणार असेल तर त्यांनी पुढे करायचं काय? हाही प्रश्न त्याच्यातून उद्भवतो. आपण जर पाहिलं तर यशदा सारखी संस्था आहे, यशदामध्ये अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं, अधिकारी घडवले जातात. अशा संस्थेमध्ये 11 महिन्यासाठी काही अधिकारी ट्रेनिंग कंत्राटी पद्धतीने भरले जातात आणि 11 वर्षापासून तेच अधिकारी तिथे आहेत. असे जर अधिकारी रिटायर झाल्याच्या नंतर 11 वर्ष जर एखाद्या पदावरती राहणार असतील तर या तरुणी पिढीने करायचं काय? म्हणजे जर आपण कंत्राटी पद्धतीने अशा पद्धतीने जर युवकांची संधी डावलणार असाल आणि आपण पाहिलं की जर समजा आज माझ्यासारख्या एखाद्या उमेदवाराला जर कंत्राटी पद्धतीने जायचं असेल तर मला घेतलं जाणार नाही. जे निगडीत असतील, संबंधित मंत्र्यांच्या संबंधातील असतील तर अशाच युवकांना, अशाच तरुणांना, अशाच अधिकाऱ्यांना इथं संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे हे जे काही ग्रामीण भागातील तरुण आहेत हे सरकारी नोकरीसाठी झटत आहेत, यांच्यावरती अन्याय आहे. आणि माझं एक म्हणणं आहे, जर समजा तुम्हाला कंत्राटी नोकर भरती करायची, तुम्हाला जर कंत्राटी सगळ्यात तुम्ही जर विचार करत असाल, अर्थ खात्याचा जर विचार करत असाल तर का नाही आपल्याकडे मंत्रीपद पण यांनी भरा. जर तुम्हाला वाटतंय की एखादा कंत्राटी पद्धतीने भरलेला उमेदवार जर शासनामध्ये काम करू शकतो तर कंत्राटी पद्धतीने तुम्ही आमदार भरा, कंत्राटी पद्धतीने खासदार भरा आणि मंत्रिपद कंत्राटी पद्धतीत द्या 30% मंत्रिपद. हे चालेल का? हे जर सरकारला चालणार असेल तर बिनधास्त कंत्राटी पद्धत हे करा. आणि एका मान्यवरांनी सांगितलं की SBIचं उदाहरण दिलं, कंत्राटी पद्धत कशा पद्धतीने चांगली हे सांगितलं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना 11 महिन्यामध्ये तो उमेदवार फक्त आणि फक्त भ्रष्टाचारच करेल. कारण तो 11 महिन्यासाठी जर तिथं जाणार असेल तर तो किती काम करणार आहे? जे आहे तेच जर व्यवस्थित काम करणार नसतील तर 11 महिन्यामध्ये जर तो बाहेर पडणार आहे, हा विचार करूनच तो करणार. त्याच्यामुळे माझी एकच विनंती असेल सरकारला की जर तुम्हाला खरं जर आर्थिक विचार करत असेल तर सरकारने इतर गोष्टींवरचा खर्च टाळावा. जाहिरातींवरती आपल्यावरती कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. सरकारी नोकर भरती आज जर गट आणि गटच्या खाजगी कंपन्यांना, म्हणजे तुम्ही सगळीकडेच खाजगीकरण आणता, उद्या MPSC सुद्धा तुम्ही कंत्राटीकरणाने भरायला देताल. त्याच्यामुळे कंत्राटीकरण बंद करून त्याच्या रिक्त जागा आहे त्या सुरळीत पद्धतीने MPSC मार्फत भराव्यात, अशीच आमची गेल्या 5 वर्षापासून मागणी. धन्यवाद निंबोरे साहेब. धन्यवाद. विद्यार्थ्यांचा आणि MPSC विद्यार्थ्यांचा आवाज ऐकण्यासाठीच आपण आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. झगडे साहेब, 2 गोष्टी महत्वाच्या निश्चितपणे याच्यामध्ये आल्या. सरकारी कर्मचारी परमनंट असो तरी तो भ्रष्टाचार करणार आहे, कंत्राटी असो तरी तो भ्रष्टाचार करणार, असं सगळेजण ठामपणे सांगतायत. सरकारने आतापर्यंत 300-350 कोटीच्या वर नोकर भरतीवर खर्च केलेत, कंत्राटी नोकर भरतीवर. तेवढ्या काळामध्ये किंवा तेवढ्या पैशामध्ये सरकारची स्वतःची यंत्रणा उभी राहून चांगले कर्मचारी याच्यामध्ये येऊ शकतात. तर अशा पद्धतीमुळे पुढे रस्ता काय आहे? आरक्षण संपलेलं आहे. अशा पद्धतीमध्ये एकूण काय आहे आणि पुढे रस्ता काय आहे याच्यावर तुम्ही प्रकाश टाकलात तर मग नंतर काही लोकांना बोलायचं आहे, प्रश्न विचारायचे, त्यांच्यासाठी आपण सुरू करूया. झगडे साहेब. थँक्यू विजयजी. आणि आम्ही सर्व पॅनलिस्टना धन्यवाद देईल की त्यांनी अतिशय प्रगल्भतेने त्यांचे विषय मांडलेले आहे. सुरुवातीसच मी एक थोडंसं डिस्क्लेमर देतो की मी कुठल्याही पक्षाचा विरोधक किंवा समर्थक नाहीये. त्यामुळे तो डोक्यातून प्रेक्षकांनी काढून टाकावं की मी अमुकचा समर्थक विरोधक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी 34 वर्ष प्रशासनामध्ये होतो, त्यामुळे प्रशासनातले आतल्या ज्या गोष्टी त्या माहिती आहेत. त्यापूर्वी मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये होतो, त्यामुळे खाजगीमध्ये काय चालतं त्याची मला बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळे हा विषय जरा थोडासा विस्तृतपणे मी सांगतो. या विषयावरती जवळजवळ 1-1.5 तास मी बोलत असतो, पण काय छोटासा टाइम विंडो कमी असल्यामुळे मी फार ब्रीफ बोलेन. नंबर 1, खरं म्हणजे की कंत्राटी नोकर भरती आणि मग त्याचे जे त्यांना रिक्रूट केलं जातं त्यांचे प्रश्न आणि भ्रष्टाचार हा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा असला तरी तो गौण याच्यासाठी आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा विषय हा नोकर भरतीचा मुळात नाहीच आहे. हा विषय लोकशाहीचा आहे आणि लोकशाहीवरती घाला घालण्याचा हा विषय आहे. आणि आपण फार त्याला छोटंसं संकुचित स्वरूप करतो की नोकर भरती कंत्राटी काही आहे नाही. तो अजिबात नाही आहे. कारण लोकशाहीची जी व्यवस्था आहे आणि ज्यावेळेस भारताची संविधान बनलं त्या संविधानामध्ये ज्यावेळेस त्याची कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली होती, संविधान समिती होती, त्याची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये आणि मी त्याचे थोडंसं पुढे जाईल की ज्यावेळेस 2,500 वर्षापूर्वी लोकशाही आली त्या लोकशाहीमध्ये की तुमचे लोकप्रतिनिधी येतील ते 5 वर्षांनी बदलले जातील, पण त्यामध्ये ते प्रगल्भ असतीलच असं नाहीये, पण ते लोकांचा त्यांना पाठिंबा असेल. पण त्यांना नॉलेज देण्यासाठी
एक परमनंट नोकरशाही असावी, ती प्रगल्भ असावी, अतिशय हुशार असावी आणि ती परमनंट असावी. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे की ती जी नोकरशाही येणार आहे ती तटस्थ असावी. अमुक लोकांनी निकृष्ट केलं म्हणजे त्यांच्याच री ओढणारे किंवा त्यांच्याच प्रमाणे काम करणार असं तर तटस्थ असावी. हे सगळ्या गोष्टी संविधान समितीने विचारात घेतल्या आणि खूप डिबेट झाल्यानंतर मग संविधानामध्ये भाग 14 आणला. आणि त्या भाग 14 मध्ये काय आहे की जे शासकीय नोकरशाही असेल देशामध्ये, केंद्र शासनापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत ही नोकरशाही तटस्थपणे काम करेल, कोणत्याही राजकीय प्रभावाखाली किंवा कोणत्याही विचारसरणीखाली काम करणार नाही अशी असेल. दुसरी ती प्रगल्भ असेल. प्रगल्भ कशासाठी? तर ते कॉम्पिटिशन मधून येईल. मग कॉम्पिटिशन वेगळ्या प्रकारचे असतील की युपी असेल, एमपीएससी असेल किंवा स्थानिक काही व्यवस्था असेल त्याप्रमाणे असेल. त्यामुळे प्रगल्भता, तटस्थता आणि कंटिन्युटी जी असते लोकशाहीमध्ये त्याच्यासाठी ही नोकरशाही आणलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण आता हे कंपन्यांच्या मार्फत भरती करणं वगैरे ह्या गोष्टी आहेत, पण 420 वर्षापूर्वी, एक्झॅक्टली 420 वर्षापूर्वी ईस्ट इंडिया कंपनी इथे आली आणि कंपनीने किती वर्ष कारभार केला आणि काय झालंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कंपनीकरण, खाजगीकरण ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे कोणताही एकही मुद्दा हा खाजगी कंत्राटीकरणच्या माध्यमातून तो त्याच्यासाठी पॉझिटिव्ह नाहीये, सगळं निगेटिव्हच आहे. सगळ्यात पहिल्याने मी सांगेन की ज्यावेळेस हे जे खाजगी कंत्राटदाराकडून यायचं असेल तर त्याच्यामध्ये सांगितलं जाते की ते त्याच्यामुळे पैसा कमी अजिबात नाही, पैसा कमी लागत नाही. तुम्ही जर क्युम्युलेटिव्ह जर बघितला तो पैसा तितकाच जातो त्यांच्या ह्याच्यावरती. आणि त्यांची जी आपण त्यांची एफिशियन्सी म्हणतो, जर कॉम्पिटिशन मधून आलेले लोक जर चांगले असतील आणि हे कॉन्ट्रॅक्टरने भरलेले लोक हे त्यालाच जर बांधील असतील, लोकशाहीचा पहिला गाभा असेल. गाभा असा आहे की ते शासनाला बांधील असतात, शासकीय याच्यातून आलेले असतील ते, पण हे कॉन्ट्रॅक्टरचे लोक हे कॉन्ट्रॅक्टरला बांधील असतात. त्यामुळे लोकशाहीचा पहिला घाला तिथेच घातला जातो की तुमची बांधिलकी कोणाशी आहे. तर तुमची बांधिलकी खाजगी लोकांशी आहे, तुमची बांधिलकी ईस्ट इंडिया कंपनीशी आहे. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी 400 वर्षानंतर पुन्हा या भारतामध्ये या माध्यमातून येते आणि त्यामुळे लोकशाहीला सगळ्यात मोठा जो धोका निर्माण झालेला आहे तो या खाजगी कंत्राटदारापासून. तो शिपाई असला तरी माझं तर म्हणणं आहे की शिपाईची सुद्धा भरती ही तटस्थपणेच केली पाहिजे. याच्यामध्ये काही की कोणी म्हणेल की शिपाई असू द्या, लिपिक असेल, अजिबात नाही. कारण शिपाई सुद्धा जर एखादी फाईल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असेल आणि त्या फाईलमध्ये काही विशेष काही भाग असतील तर त्याची सुद्धा बांधिलकी ही शासनाशी असली पाहिजे, निष्प्रभपणे असली पाहिजे, तटस्थपणे असली पाहिजे. त्यामुळे ह्या असावे तर नसू नये. झालं काय की 1970 नंतर ज्यावेळेस बाजार मार्केट व्यवस्था आली जगामध्ये आणि मग खाजगीकरण सुरू झालं. खाजगीकरणामध्ये एफिशियन्सी असते हा मोठा एक डोक्यामध्ये भ्रम भरून टाकलेला आहे. आणि तो कोणी भरलेला आहे? आमच्यासारखे अधिकारी. आम्हाला जास्त काही सोपं काहीतरी लागतं आणि राजकीय लोकांना मग त्यांना पाहिजे तसं करून देण्याची हे असतं. आणि हे कुठून आलेलं आहे? तर जर खाजगीकरणातून आपण कॉन्ट्रॅक्टवरती भरलं तर आपल्याला अर्थ खात्यावरती जास्त परिणाम होत नाही आणि तो पैसा मग आपण दुसरीकडे वापरू शकतो. आणि हे जर करताना मग सगळी फाईल ज्या जातात, धोरणं जातात, हे ब्युरोक्रेसीकडून जातात. सगळ्यात मोठी मेख म्हणजे ही ब्युरोक्रेसी आहे, सिनियर ब्युरोक्रेसी आहे. त्यांनी राजकीय नेतृत्वाला फार चुकीच्या पद्धतीने गेल्या 3-4 दशकामध्ये सांगितलं आणि मग खाजगीकरणाचा वार वाढलेला आहे. मला वाटतं हे लोकशाहीचं विद्रुपीकरण आहे. राजकीय जे काय चाललेलं आहे पक्षामध्ये ते तर वेगळंच आहे, पण लोकशाहीला मोठा धोका जो निर्माण झालेला आहे, ज्यांच्या हातामध्ये इनफॅक्ट लोकप्रतिनिधीवरती किंवा तुमच्या राजकीय नेतृत्वावरती अंकुश ठेवण्यासाठी सुद्धा या लोकशाहीच्या नोकरशाहीच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेलांनी आणि घटना समितीने ही व्यवस्था तयार केलेली आहे. हे आता जे झालेलं आहे याच्यामध्ये मग बाकीच्या गोष्टी आल्याच आहेत की नोकऱ्या मिळतील की नाही मिळतील हे नाहीये, त्या गोष्टी आहेतच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते आरक्षण हे आहे म्हणजे जरंगे पाटलांनी तिथे हे करायचं, आंदोलन करायचं आणि इथून ते सगळंच काढून घ्यायचं. त्या जरंगे पाटलांना माहित पण नाही की इकडे काय चाललेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये मी जास्त जाणार नाही, पण हा लोकशाहीवरचा घाला आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामुळे काय साध्य होतं? याच्यामुळे एफिशियन्सी येते का? अजिबात नाहीये, कारण ते स्पर्धेमधून आलेले नसतात. दुसरं असं आहे की याच्यामध्ये तातडीने पद भरण्यासाठी दर 12 लाख उमेदवारांमधून ते हे करतं. त्यामुळे महाराष्ट्राला काय तसं करता येणं शक्य नाही. ते शक्य आहे, हे नोकरशाहीला माहिती आहे, राज्यकर्त्यांना माहिती आहे, पण केवळ खाजगी कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फतून ही डबल लेअर्ड त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. कुठला भ्रष्टाचार आहे की खाजगी कंपन्यांना नियुक्त करून त्यांच्याकडून जे काही पैसे मिळतील ते पैसे आणि नंतर त्या खाजगी कंपन्या नोकरांना नियुक्त करताना जे काही पैसे काढतील ते
असं डबल लेअर्ड जे भ्रष्टाचाराचं पुरण आहे ते डबल केलेलं आहे. आता ते ट्रिपल कसं होईल मला माहिती नाही. ट्रिपल जे होतं ते तो माणूसच जो नियुक्त केलेला तोही भ्रष्टाचार करेल, कारण ते केलेलं असतं. आणि एक असं आहे की आपण ज्यावेळेस त्यांना नियुक्त करतो त्याच्यामध्ये त्याचं नॉलेज काय आहे, त्याला ट्रेनिंग कुठे मिळतं, त्यामुळे जी शासकीय व्यवस्था आहे ती आणखी ढासळायला लागेल. कारण वरच्या अधिकाऱ्याला निर्णय घेताना खालून जे त्याच्यामध्ये हे जाणार आहेत, नोटिंग जाणार आहेत, तर त्याला कधी ट्रेनिंग नाही, त्याला कायद्याची माहिती नाही किंवा कुठे काहीच माहिती नसतं. त्यामुळे ती फार वीक होत जाणार आहे आणि लोकशाहीला तो लागलेला एक मोठा धोका आहे. दुसरी गोष्ट असं आहे की राज्यकर्ते दरवर्षी 5 वर्षांनी जरी निवडून येऊन दुसरे जात असतील तरी ही जी नोकरशाही आहे ही कायमस्वरूपी असते. नोकरशाहीचं जगामध्ये एक असं असतं की कंटिन्युटी, त्याची निरंतरता 30-35 वर्ष निरंतरता असते. आणि त्यामुळे मग ही निरंतरता हे 11 महिन्यांनी निरंतरता तुम्ही कमी करता, म्हणजे तुमची लोकशाहीच्या मध्ये असलेले लोकप्रतिनिधींच्या पेक्षा यांची निरंतरता तुम्ही कमी करून टाकताय. त्यामुळे लोकशाहीला हा लागलेला दुसरा धोका आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुमची हे जे आहे की सिक्रेसी, काही गोष्टीमध्ये तुम्हाला सिक्रेसी ठेवायची असते, समजा टेंडरमध्ये किंवा काही याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये, तिथे हे तुम्ही त्यांचं काय करणार डिसिप्लिन कंडक्ट रूल त्यांना तुम्ही लागूच करू शकत नाही, कारण तुम्ही घटनेच्या संविधानाच्या 14व्या पार्ट मधून त्यांची नियुक्ती केली नसल्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टीचं कुठलंही कवच कुंडल नसलं, त्यामुळे त्यांच्यामध्ये तुम्ही बांधिलकी निर्माण करू शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची हुशारी जी आहे, हुशारी ही कुठेही नसते. त्या कॉन्ट्रॅक्टरला जे वाटेल तो हुशार, बाकी तो ह्याच्यामध्ये समाजाला उपयोगी असा तो हुशार नसतो. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीमुळे कोणताही एकही मुद्दा असा नाही. पण शासनाला हे करता येणं शक्य आहे की नाही, हे शासनाला निश्चितपणे करता येणं शक्य आहे की जे 75,000 पदं भरायची आहेत किंवा काय ते सगळं करता येणं शक्य आहे त्याच्यामध्ये. आणि हे शासनाला माहिती आहे, ब्युरोक्रेसीला माहिती आहे, करता येणं शक्य आहे. मला एक विचारायचं आहे, लोकप्रतिनिधी जे आहेत की त्यांचे आमदार आहेत, गेले 75 वर्ष आमदार आहेत, प्रत्येक आमदाराने कधी विचारलंय का की माझ्या आमदारकीच्या मतदारसंघामध्ये किंवा तालुक्यामध्ये किती शासकीय पदं निर्माण झालेली आहेत, त्यापैकी किती भरलेली आहेत आणि आज किती रिक्त आहेत? कधीही नाही. जर तुम्हाला लोकशाही चालवायची असेल तर त्याचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तुम्ही ते पद त्यामुळे भरा आणि ते विचारलं पाहिजे आणि त्याप्रमाणे एफिशियन्सी चाललेलं आहे. हा एक मुद्दा आहे की आता ऑटोमेशन सुरू झालेलं आहे, तंत्रज्ञान आलंय, त्यामुळे काही पदं कमी होतील, ती पदं तुम्ही रद्दच करून टाका. पण जी पदं आहेत त्याचा आढावा घ्या आणि ती पदं तुम्ही शासकीय यंत्रणेमधूनच भरा. हे लोकशाहीसाठी घातक आहे आणि लोकशाही संकुचित करण्यासाठी आणि मागील दाराने हुकुमशाही आणण्यासारखाच हा प्रकार आहे. त्यामुळे माझा पूर्ण यामध्ये ठाम मत आहे की रिक्रुटमेंट हे कायमस्वरूपी असावं. तुम्ही कमी करा, त्यांच्या पगाराचं काय करायचं ते करा, पण ते तुम्हाला लोकशाहीला, जनतेला बांधील असलेलीच नोकरशाही जी आहे ती शासकीय आणि तटस्थ अशा यंत्रणेतूनच आली पाहिजे. धन्यवाद जगडे साहेब, तुम्ही फार गंभीर आरोप पण केलेत, गंभीर विषय पण मांडले आणि अनेक गोष्टीवर फार स्वच्छपणे तुम्ही आपलं मत मांडलंय. याच्यानंतर आपण कार्यकर्त्यांसाठी ओपन करणार होतो, पण त्याच्या आधी गोपाळदादा तिवारींना काहीतरी बोलायचंय, त्यांनी हात वर केला होता. परंतु हे जे काही झगडे साहेब तुम्ही सांगितलं त्याच्यातून तरी या लोकप्रतिनिधींचे डोळे उघडतील की नाही हे सांगता येणं थोडं अवघड आहे. परंतु आता जे लोकप्रतिनिधींचे काही सहकारी इथं आहेत त्यांना काय वाटतंय तेही आपण ऐकून घेऊया आणि त्यानंतर मग घनश्याम मारणे, त्यानंतर राहुल मस्के वगैरे आपण बोलूया. गोपाळ दादा. यारावजी, मी फक्त एकच थोडा खुलासा करू शकतो की याच्यातनं हा सगळा मीडिया संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम चालू आहे, चुकीचा मेसेज जाऊ नये. आता आमचे ज्येष्ठ नेते अंकुश अण्णा काकडे जे म्हणले की खासगी सरकारी पदांची खाजगीकरण, कंत्राट भरती काँग्रेसच्या काळात सुरू झाली, तर मला त्याच्यात फार काही तथ्य वाटत नाही. कारण मी आता सगळं इतक्यात पुन्हा एकदा पूर्ण रिसर्च घेऊन बोलतोय की अत्यंत आवश्यक ठिकाणी, जिथे तात्पुरतं काम आहे, जिथे आपत्ती निवारणाचं काम आहे, जिथे घाणमुक्त काम आहे, जिथे अत्यावश्यक काम आहे, जिथं आता कुठल्या भरतीसाठी आपल्याला एका विशिष्ट परिस्थितीमध्ये असेल तरच त्या ठिकाणी बिगारी लेवलची भरती ही ह्याच्यातनं होती. अन्यथा माझ्या माहितीत तरी आतापर्यंत जो एवढा उहापोह किंवा जे गदारोळ आता जे याच्यावर झाला, तर तहसीलदार किंवा तलाठी अशा भरती पूर्वी कधी काँग्रेसच्या काळात किंवा कुठल्या काळात झालेलं तर मला तरी आठवत नाहीये. इनफॅक्ट याला जोडून एक मुद्दा होता, तो माझ्या कडे ते त्यावेळेच्या सकाळच्या बातमीची कात्रणं आहेत. राजीव गांधी पंतप्रधान असताना कार्यक्षमता वाढवण्याकरता त्यांनी एक अजेंडा आणला होता की कार्यक्षमतेच्या नावावर
एखाद्या IAS IPS ची फाईल जर महिना 2 महिन्यात त्यांनी किती डिसिजन घेतले त्याचा जर ऑडिट केलं तर त्याच्यावर त्याला आपण निलंबित करू शकतो म्हणून एक कायदा आणू पाहत होते राजीव गांधी. परंतु त्याला भाजपच्या भारतीय जनता मजदूर संघाने प्रचंड भारतभर विरोध केला त्या ठिकाणी आणि त्यामुळे तो कायदा आला नाही. त्यामुळे अन्यथा तो कायदा त्यावेळेला आला असता. राजीव गांधींच्या मनात होतं की सरकारी IAS IPS अधिकारी जे आहेत त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या जातात, नागरिकातून त्यांना सगळ्या सुविधा दिल्या जातात, पगार दिला जातो. तर त्यांची कार्यक्षमता तपासण्यासाठी त्यांच्यावर त्यांच्या कामाचं महिना 6 महिन्याचं 2 महिन्याचं ऑडिट करायचं की 2 महिने त्यांनी किती निर्णय घेतले का नाही घेतले, किती फाईल क्लिअर केल्या का नाही केल्या, त्याच्यावर त्यांची कार्यक्षमता ठरावी. अशा ह्याच्यात जर इनइफिशियंट जर अधिकारी ठरला तर त्याला निलंबित करावं असा तो कायदा ते आणू पाहत होते. पण भारतीय मजदूर संघाच्या यांनी ते विरोध केला आणि हे वास्तवत आहे. त्यामुळे याच्यापेक्षा दुसरं मला याविषयी दुसरं काय सांगायचं. बोलला ते चांगलं झालं, परंतु तुम्हाला हे मी निश्चितपणे सांगू शकतो या संदर्भातले सगळे GR मी काढलेले आहेत. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की सुरुवातीला ही पदं ही क्लास 3 आणि क्लास 4 ची भरायची होती आणि ती अपवादात्मक परिस्थितीमध्ये भरावी अशी अगदी बरोबर आहे, करेक्ट. परंतु नंतर मात्र अपवादाला नियम करायचं कसं हे अधिकाऱ्यांनी राजकारण्यांना शिकवलं आणि अपवादाचाच नियम झाला आणि आता मग त्या काळात जे काही त्यांनी थोडं थोडं केलं असेल आता यांनी पातेलं तोंडाला लावलेलं आणि हे एवढं मोठं आहे की 300 कोटी आता देऊन झाले. 330 कोटी रुपये कंत्राटदारांनी खाल्लेत, आणखी काही 1000 कोटी रुपये कंत्राटदार घेणार आहेत. तेवढ्यामध्ये शासन स्वतःची यंत्रणा उभी करू शकेल. आणि झगडे सरांनी जे सांगितलं ईस्ट इंडिया कंपनी हे तर अगदी लोकशाहीचं हे जे काही खच्चीकरण आहे हे तर फार सिरियसली घेतलं पाहिजे. आता मी पण थोडासा त्याला चाप बसावं म्हणून त्याच्यानंतर काँग्रेसने माहितीचा अधिकार पण आणला, जो माहितीचा अधिकार तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळाला. त्याच्यावर माझ्याशी नका बोलू कारण त्या माहिती काय चाललंय याच्यावरच्या माझ्या भावना झगडे सरांना माहिती आहेत. नाही तर मग मी वेगळा सुरू होईल आणि आणखी पुढे 3-4 तास कार्यक्रम चालू राहील. त्याच्यामुळे ते नको. आता घनश्याम मार्लेंना काहीतरी बोलायचंय. घनश्याम मार्ले फक्त प्रश्न विचारा, म्हणजे सगळ्याच ज्यांना आपण ओपन करतोय आता तुमचे प्रश्न विचारा, मुद्देसूद विचारा, थोडक्यात विचारा. सगळे प्रगल्भ आहेत, इथं कोणीही पल्लाळ बोलणार नाही, त्यामुळे थोडक्यात विचारा आणि आपण तासापेक्षा जास्त कार्यक्रम लांबवत नाही. ठीक आहे, बोला. घनश्याम मार्ले मी तुम्हाला अनम्यूट केले. हा सर, माझा आवाज येतो ऐकायला? येतो खणखणीत. हा सर, बाकीचे मुद्दे खरे लिहिले होते मी, पण मला कमी वेळ दिला म्हणून मला 2च मुद्दे मांडायचे याच्यामध्ये. जे आरक्षण म्हटलं जातंय त्याच्यामध्ये ज्या लोकांना आवाज नाही अशा दिव्यांग लोकांच्या आरक्षणावर याचा सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ती आठवण करून देण्याची म्हणून मी सांगतो की आरक्षणात जर लोकांचं तर होणारच आहे, पण दिव्यांगांचं जे आरक्षण आहे की त्यांचा आवाज कधी नाही प्रशासनापर्यंत पोहोचला जात, अशा लोकांच्या आरक्षणावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. ही बाब सगळ्यांनी थोडंसं विचारात घ्यावी असं एक माझं मत आहे. आणि दुसरं एक, झगडे साहेबांनी आता एक गोष्ट सांगितली की लोकशाहीवर हे परिणाम होणार आहे. नक्कीच, कारण निवडणूक आयोगाला स्वतःची अशी यंत्रणा स्वतःची नसते. दरवेळेस कुठल्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुका सुद्धा निवडणुकांच्या कालावधीमध्ये लागणारा स्टाफ हा त्या लोकांकडनं तो घेतला जातो आणि अशा कंत्राटी भरतीमध्ये जर का आपण हे सगळे जात असतो तर निवडणूक आयोग वीक होईल आणि त्याच्यामुळे लोकशाही जाईल असं एक मला म्हणायचं होतं. किंवा मला ही भीती वाटते ती संबंधित लोकांनी मला याच्यावर सांगावं की काय आपण माझं म्हणणं बरोबर आहे की नाही ते. तुमची भीती एकदम बरोबर आहे आणि लोकशाही निवडणूक आयोग सुद्धा हा इनडायरेक्टली खासगीकरण झाल्यासारखा होणार आहे. थँक्यू. परवा तर राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी सरकारच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालवायला द्या असे उपहासात्मक कॉमेंट केली. हे आपण पाहतो. शेवटी त्या सरकारच्या संकल्पनेला अर्थच राहत नाही. जर तुम्ही खाजगी हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल पण सरकार देणार, आता तर खाजगी सरकारी शाळा म्हणजे दीपक केसरकर सारखा शिक्षण मंत्री इतकं बेजबाबदारपणे काही बोलतो, त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे त्यांनी आता आणि परत युटर्न घेतला त्यांनी. म्हणजे आता त्यांनी माध्यमातून प्रसिद्ध झालेले आहेत वक्तव्य 67,000 आणि काही सामूहिक याच्या खाली त्या साधा उद्योग जगताला देणार आहेत, कॉर्पोरेटला देणार आहेत. हे म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे. ज्या जबाबदारीसाठी तुम्हाला निवडले त्याच्यापासून पळ काढणे, दुसरं काय. ठीक आहे, बाळा ओसवाल साहेब आपल्याला काय बोलायचं या विषयावर? कारण सगळ्याच राजकीय पक्षांना आपण. मला एक तुम्हाला प्रश्न होता की तहसीलदारासारखी पोस्ट जर आपण कंत्राट पद्धतीने भरली
आणि काही काही ठिकाणी तहसीलदाराला न्यायदेवतेचं किंवा जजांचं सुद्धा बरोबरीला न्याय देण्याची त्यांना काही ठिकाणी वेळ आहे किंवा वेळ येते. अशा वेळेस जर कंत्राटी पद्धतीचा माणूस जर त्यांनी चुकीचा न्याय दिला तर तो त्या माणसाच्या विरोधात न्याय देईल. त्यांनी अशा वेळेस काय केलं पाहिजे? त्यामुळे हे तहसीलदार पद्धतीने तहसीलदार या लोकांना सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरणं हे किती योग्य राहील? मला प्रश्न मी बोललो ना मगाशी, मीच बोललो याविषयी. बरोबर, बाळासाहेबांचं बरोबर आहे, मी पण याच्यावरच बोललो होतो. बरोबर. यामध्ये कसं आहे की मी तर या मताचा आहे की शिपायापासून सगळे पद, म्हणजे मी तर शिपाई सुद्धा इन्क्लूड करतो त्याच्यामध्ये, ही सगळी पदं. कारण शिपाई आता जसं की यांनी मारणेजींनी सांगितलं की इलेक्शन कमिशन, आता इलेक्शन कमिशनच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस शिपायाचे सुद्धा तिथे त्यांना तिथे हे केलं, त्यांच्या सेवा घेतल्या जातात. आणि तो सुद्धा माणूस शिपाई सुद्धा हा तटस्थपणे आलेला पाहिजे. तो संविधानाला किंवा तुमच्या शासनाला बांधील पाहिजे, ना की कॉन्ट्रॅक्टरला बांधील पाहिजे. त्यामुळे माझं मत आहे केवळ तहसीलदार वगैरे ते तर फार पुढची गोष्ट झाली. माझं मत आहे की तुमच्या शिपायापासून सर्व पदं हे शासनाने भरले. तुम्हाला नको असतील ती पदं तुम्ही रद्द करा, म्हणजे तो शासनाचा अधिकार आहे की ते ठेवू नका तुम्ही. आणि मग तिथे तुम्ही यांत्रिकीकरण करा, काही करा, पण जिथे पदं आहेत ज्याला शासकीय पद तुम्ही म्हणता ते केवळ आणि केवळ तटस्थपणे त्यांची नियुक्ती झाली पाहिजे, ती कायमस्वरूपी पाहिजे आणि त्याची बांधिलकी खासगी लोकांना न राहता हे शासनाची आणि संविधानाची बांधिलकी पाहिजे. साहेब, मला तुम्हाला थोडस सांगायचंय की आपण आता जी झूम मीटिंग घेतली, या झूम मीटिंग बरोबर खऱ्या अर्थानं आपण सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र करून फार मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करणं आता गरजेचं आहे. कारण आज आपण आहोत, पण आपली जी पुढची पिढी येणार आहे, जर आपण याला उत्तर दिलं नाही तर आपल्याला ती पुढची पिढी साहेब नक्कीच माफ करणार नाही. नक्की अगदी बरोबर आहे बाळासाहेब, अगदी स्तुत्य कल्पना आहे आणि हे काळाची गरज आहे आता हे सगळं करणं. नक्की आपण करू. आपण लोकशाही आणि संविधान टिकवणं हे सगळ्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पक्ष राजकीय मतभेद काही असो, सर्वप्रथम लोकशाही संविधान हे टिकलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. हो, म्हणूनच आजचा कार्यक्रम आपण पक्षामार्फत न घेता 100% अभिनंदन तुमचं विजयराव. अभिनंदन. आता कधीतरी पक्षांना सगळ्या एकत्र करणं गरजेचं आहे. करूया. गोपाळ दादा पण पुढाकार घेतील, तुम्ही घ्या, मी घेतो, आपण करूया. आता आपण जरा राहुल मस्किनकडे जाणार आहे. तो त्यापूर्वी पुन्हा एकदा विद्यार्थी प्रतिनिधीकडे जाऊया, कारण ते पोळलेले आहेत. आता जगडे साहेबांचं आणि एकूणच सगळं ऐकल्यानंतर त्यांचं मत काय झालं, त्यांना कसं पुढे हे करायचं आहे, जर आपण तुमचे हे यांचे मराठे ते पण तुम्हाला हात वर करतायत. करतो त्यांनाही देतो. हा, महेश जगडे सरांनी अतिशय उत्कृष्टपणे खरं तर याची मांडणी केली. जे काही विषय आहेत, जे वास्तव आहे ते मांडलंय. परंतु एकंदरीत ह्या चर्चेमधून ज्यावेळेस आपण चर्चा करतो, भरपूर जणांनी आजपर्यंत चर्चा केली आणि आता जो मुद्दा मांडला की सर्व पक्षांनी एकत्र येऊन खरं आंदोलन करणं गरजेचं आहे, निश्चित गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस विद्यार्थी रस्त्यावरती उतरतात, विद्यार्थी आंदोलन करत असतात, परंतु त्यांना पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाही. कारण जर विरोधकांकडे जायचं तर आम्हाला हा प्रश्न पडतो की नक्की विरोधक कोण आहेत. जर सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन जर हे विषय मांडणार असतील तर विद्यार्थी देखील खरं या सगळ्यांच्या सोबत राहतील आणि विद्यार्थ्यांना एक सपोर्ट मिळेल. कारण आज जर आपण पाहिलं की महेश सरांनी जसं सांगितलं की ही जर यंत्रणा अशी चालू राहिली तर लोकशाही धोक्यात आहे. आज जर लोकशाही धोक्यात असताना सुद्धा जर विरोधक समोर येणार नसतील तर विद्यार्थ्यांनी पाहायचं कोणाकडे? कारण सत्ताधाऱ्यांना जर विचारून किंवा सत्ताधाऱ्यांसमोर आंदोलनं करून सत्ताधाऱ्यांना काहीही फरक पडत नाहीये, मग विद्यार्थ्यांनी करायचं काय? त्याच्यासाठी जर सगळे विरोधक एकत्र आले आणि हा जर विषय मांडला, जर सगळ्यांना मान्य असणारा हा विषय असेल तर सर्व विरोधकांनी जर एकत्र आले तर सर्व विद्यार्थी हे रस्त्यावरती उतरायला तयार असतील. आपण करूया ते सगळे तसे प्रयत्न करूया. पण तुम्हाला मी सांगतो, मी राजकारणात येऊन 2 वर्ष झाली. त्याच्या आधी आम्हालाच बाकीचे लोक विरोधी पक्ष म्हणायचे, इतर पक्षांना विरोधी पक्ष मानायला तयार नव्हते. अभिजित बोराटे, त्यानंतर राहुल मस्किन. अभिजित बोराटे अनम्यूट केलंय. जगडे सरांचं वैद्यकीय व्यवस्थेवरती फार मोठं काम आहे त्यांचं. मी त्यांचे बरेच वृत्तपत्रामध्ये मी त्यांचे लेख वाचलेले आहेत की वैद्यकीय मधली परिस्थिती काय आहे. आता मला फक्त 1-2च गोष्टी फक्त सांगायच्या होत्या की सरकार नोकरी देणार कुणाला. म्हणजे एक जागा असती भरतीसाठी, साधारणतः लोक 2000 येतात, बाकीचे
इतर लोकांनी काय करायचं. आणि आपण जर समजा आकडेवारी जर बघितली तर साधारणतः 4% लोक हे सरकारी नोकरमध्ये आहेत आणि 96% खासगी सेक्टरमध्ये आहेत. तर आताची बोलणं असं चाललेलं आहे की बाबा खासगी सेक्टरचं झालं किंवा समजा कंत्राटी पद्धतीत झालं तर हे 100% अपयशी होणार. म्हणजे महेश सरांनी तर ईस्ट इंडिया कंपनीचं पण नाव घेतलं नाही का. पण आता संविधान आहे, त्यावेळेस संविधान नव्हतं, त्याच्यामुळे तशी काय ईस्ट इंडिया सारखी काय परिस्थिती की आपल्यावर काय ओढवणार नाही. पण सरकारी नोकरी आपण प्रत्येकाला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुठला ना कुठला तरी मार्ग काढणं गरजेचं आहे. एमपीसीचे विद्यार्थ्यांची आंदोलनं वारंवार होत आहेत, तर त्यांचीही कुठं निराशा होता कामा नये. सगळ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यासाठी सरकारने हा काढलेला एक चांगला एक सोयीस्कर मार्ग आहे. आता जरी आपल्याला असं वाटत असेल की बाबा हा मार्ग अडचणीचा आहे, हा मार्ग अन्यायकारक असेल, तरी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रत्येकाला समजू शकेल की बाबा हे सरकारने घेतला निर्णय हा योग्य आहे म्हणून. आणि आता काही काँग्रेस आणि राष्ट्रवादींची किंवा इतर पक्षातली जी काही लोक अशी टीका करतायत की आपली चर्चा चाललेली आहे सरकारी कंत्राटी आणि खाजगीकरणावरती आपली चर्चा चाललेली आहे, तर त्याच्यावरती इकडे तिकडे टीका करणं काही योग्य राहणार नाही. हा कार्यक्रम अतिशय चांगला घेतलेला आहे आपण. ठीक आहे, थँक्यू बोराटे. तुम्ही तरुण आहात म्हणून तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो मी, सरकारी कर्मचारी भरती हा एक वेगळा विषय आहे आणि खासगी याच्यातली कंत्राटदारी त्याच्यावर एक आता तुमच्या विजय सर ऍक्च्युली काय माहिती का विजय सर, आपण जेव्हा एखादा खासगी कंपनीत काम करतो, ठीक आहे विषय 100% वेगळा आहे, पण आपण सरकारी नोकरमध्ये जेव्हा काम करतो तिथं आलेला अनुभव आणि खासगी क्षेत्रामध्ये कंत्राटी पद्धतीमध्ये जर समजा आपण टार्गेट ओरिएंटल वर्क काम करतोय, आपण एखादं जर काम आपण टार्गेट देऊन जर करतो तर ते नक्की आपल्याला यश मिळू शकतं. पण जर काय होते सर सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी परिस्थिती होता कामा नये. मला याच्यामध्ये अभिजितला फक्त एकच विचारायचं आहे की कॉन्ट्रॅक्टवरती भरलेला माणूस 11 महिन्यासाठी तो चांगलं काम करेल का, गॅरंटी काय? माझा अनुभव आहे 34 वर्षाचा की कॉन्ट्रॅक्टवरती भरलेला माणूस तो त्यांचा वरिष्ठांचा ऐकतच नाहीये. कारण जर परमनंट असेल तर तो ऐकतो, कारण त्याला पुढे प्रमोशन पाहिजे असतं, त्याला पुढे डिसिप्लिन असतं, पण कॉन्ट्रॅक्टरचा माणूस काय नाही. पण दुसरं असं आहे की कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला काढण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचे त्याच्यामध्ये हे नसतं, तो कॉन्ट्रॅक्टर ठरवतो, त्यामुळे त्याला काढायचं की नाही हा सुद्धा त्याचा अधिकार नसतो. पण त्याची एफिशियन्सी चांगली असते असं आपण ज्यावेळेस म्हणतो, ज्यावेळेस मी एक खासगी कंपनीवाला आहे, माझं काम आहे, मला त्याला पैसा द्यायचा आहे, मला प्रोडक्शन करून द्यायचं, म्हणून मी एफिशियंटच माणूस नियुक्त करणार आहे. आता तो खासगी कॉन्ट्रॅक्टर आहे, तो तिसऱ्याला द्यायचा आहे, गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. त्यामुळे जो कमीत कमी असेल, ज्याला कुठे नोकरी मिळत नाही, मला कमी पगारात आहे किंवा चेकनी पैसे घेऊन नंतर मला कॅशने पैसे परत देणार आहे, अशाच माणसाची मी तिथे नियुक्ती करणार आहे. आणि तो माणूस काय करणार आहे? त्यामुळे खासगी लोक हे फार एफिशियंट असतात हे. आणि दुसरं असं आहे की खासगी कंपन्या एफिशियंट आहेत का, वेदर कॅपिटलिझम इज एफिशियंट, याच्यावरती माझं सेपरेट लेक्चर ठेवा. मी ते सांगतो की तुमचं कॅपिटलिझम किती इनएफिशियंट आहे गव्हर्नमेंटपेक्षा, मी तुम्हाला समजावून देईल, पण हा मोठा विषय आहे. पण एक आहे की खासगी कॉन्ट्रॅक्ट मधले लोक एफिशियंट असतात हे अतिशय चुकीचं आहे, कारण माझा अनुभव वेगळा आहे, एकदम विरुद्ध आहे. कारण 34 वर्ष मी ते बघितलेलं आहे, आतून बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी. काय आहे की काही गोष्टी आपण थोडंसं शासनाच्या दृष्टीने बघण्यापेक्षा लोकशाही आणि जनता यांच्या दृष्टीने बघितलं पाहिजे, आणि ते जास्त महत्वाचं आहे. आणि हे जर इतिहास आपण विसरलो तर आपण तो इतिहास रिपीट करतो. म्हणून मी ईस्ट इंडिया कंपनीकडे गेलो होतो. आणि हा एक विषय असा आहे की ईस्ट इंडिया कंपनीकडे आपलं मार्गक्रमण अमुक पक्षाने केलं का अमुक व्यक्तीने नाहीये. ही एक प्रोसेस सुरू झालेली आहे जगभर की कॅप्चर करत चाललेलं आहे. कॅपिटलिझम हे तुम्हाला गव्हर्नमेंटला, लोकशाहीला कॅप्चर करत चाललेलं आहे, तुम्हाला त्याचे बटीक बनत चाललेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आपण हा विषय त्या दृष्टिकोनातून बघितला पाहिजे. ठीक आहे, आपण अभिजित आपण त्या विषयावर स्वतंत्रपणे बोलूया, कारण याच्यावर मलाही खूप बोलायचंय. कारण हा विषय फक्त पक्ष म्हणून बघून चालणार नाहीये, आपण नागरिक म्हणून बघितला पाहिजे. मी सुद्धा आजचा कार्यक्रम सुराज्य संघर्ष समिती मार्फत घेतलाय, पक्षामार्फत घेतला नाही, कारण त्याला परत कोण आला असतं की नाही अशा अनेक कंगोरे आहेत. आणि आपल्या आता आमचं तर हे संपलेलं आहे, पण तुमच्या भविष्यासाठी हे सगळं चाललंय. एखाद्या पक्षाची भूमिका घेणं तुमच्या दृष्टीने आता योग्य आहे, परंतु लॉंग टर्म मध्ये ते काही फारसं योग्य आहे असं मला वाटत नाही. असो, गोपाळ दादा. नाही, मला हेच सांगायचं, अभिजितने जे सांगितलं की कुणाला देणार सरकारी नोकरी, एक जागा जास्त रिकाम्या आहेत, त्या भरल्या जात नाहीत, ही वास्तवता आहे. आणि झगडे साहेब म्हणले तसं तेच मी मगाशी पण सांगितलं होतं की त्याची लॉयल्टी कॉन्ट्रॅक्टर बरोबर आहे, सरकार बरोबर राहणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे बेरोजगारी कमी करणं हे सगळंच सरकारचं काम आहे ना. आपल्या राज्यातनं त्या ठिकाणी प्रकल्प जातात का बाहेर? वेदांत मोठ्या लाखो रोजगार मिळणारे वेदांत सारखे प्रकल्प गुजरातमध्ये गेलेत आता.
याविषयी हा विषय नाहीये बोलण्याचा, पण शेवटी मग बेरोजगारी कमी करण्याचं काम देखील सरकारचं आहे ना. कुणाला देणार म्हणून कॉन्ट्रॅक्टरला पकडायचं हे त्याचं समर्थन होऊच शकत नाही ना. त्याच्यासाठी प्रोसेस आहे. एका प्रोसेससाठी मग युपीएससी एमपीएससी चे पोरं आशेने आयुष्यातले महत्वाचे वर्ष वाया घालतायत, अभ्यास करतायत, काहीतरी ध्येय निश्चित करतायत. प्रत्येकाला वाटतं मी कुठेतरी कलेक्टर होईल, मी तहसीलदार होईल, मी या देशाची राज्याची सेवा करेल. एक तहसीलदार खूप काही चांगलं काम करू शकतो. एक तलाठी पासून प्रत्येक वॉर्ड ऑफिसर, ब्लॉक, म्हणजे प्रत्येक सरकारी माणूस त्याच्यासाठी झटतोय आणि त्याच्या स्वप्नाची माती होतीये. आणि त्यामुळे हे कारण होऊ शकत नाही की एक जागा आहे पुन्हा कोणाला देणार. हे काय, हे नाही होऊ शकत ना. प्रोसेस फॉलो करा ना. प्रोसेस का नाही फॉलो करत तुम्ही? आणि संविधान मोडून तोडून प्रोसेस तुम्ही मनमानीच करतात हे दुसरं काय. आणि भांडवलशाही हे कॅप्चर करते गव्हर्नमेंटला. हे होत आहे, स्पष्ट होत आहे. अगदी हेच सांगायचं मला, दुसरं काय. ठीक आहे. बराच वेळ राहुल मस्के बोलायचं म्हणतात, पण मस्के साहेब थोडक्यात कारण 1 तास होऊन. मला आता फक्त असंच विचारायचं आहे की आतापर्यंत चर्चेचा जो काय रोख आहे त्यातनं असं दिसतंय की आतापर्यंत जी काही आजची जी व्यवस्था आहे ती आलबेल आहे, भ्रष्टाचार होत नाहीये, तलाठी, तहसीलदार, कलेक्टर सगळे चांगलं काम करतायत आणि हीच व्यवस्था पुढे चालू ठेवावी असा एकंदरीत रोख दिसतो चर्चेचा. नाही मुळात हे नाही, एक मिनिट मला जरा बोलू द्या. यामध्ये काय आहे की इथं सिक्युरिटी, परमनन्सी ही कोणाला आहे? शेतकऱ्याला आहे काय? आता काँग्रेसच्या सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केली. आता तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर नवीन रोजगार कसे मिळतील? पेन्शन पोटी तुमचे हजारो कोटी खर्च होणार आहेत, नवीन पोरांना कुठं रोजगार मिळणार आहेत? म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही हे सांगेन की तुम्ही आज आवाज उठवला पाहिजे, जुनी पेन्शन योजना नको, ही आहे ती नवीन पेन्शन योजना पुरे आम्हाला, असं म्हणून खरं आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, तरच रोजगार मिळणार आहेत ना. त्यामुळे ठेकेदार पद्धती मी म्हणेन चुकीची आहे, परंतु कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला परमनन्सी आहे हेच मुळात चुकीचं आहे. कारण त्याला माहिती आहे आपल्याला काहीच होत नाहीये, आपण काही केलं तरी. म्हणजे मला असे अधिकारी माहिती आहे 2-2 वेळा एसीबीनी पकडून सुद्धा आज BMW 60-60 लाखाची घेऊन फिरतायत. त्यामुळे ही व्यवस्था बदललीच पाहिजे. ठेकेदार मध्ये नको हे ठीक आहे, परंतु शासनाने डायरेक्ट त्यांना कॉन्ट्रॅक्टवर नेवावं 5-5 वर्षाच्या आणि त्यांना 4 वर्षाचे टेन्युअर द्यावे आणि त्याचं अनालिसिस जागतिक HR कंपनीकडनं करून घ्यावं की हा काम करतोय की नाही व्यवस्थित, तरच ही व्यवस्था बदलेल. नाही तर परमनन्सीमुळे सगळी गडबड झालेली आहे असं माझं गंभीर मत आहे. इथं बाकी कुणालाही जॉब सिक्युरिटी नाहीये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर नाहीच आहे, शेतकऱ्याला नाही, व्यापाऱ्याला नाही, कसलीच सिक्युरिटी नाही. उद्या काही आर्थिक म्हणजे जगामध्ये काही घडामोडी झाल्या तर व्यापार कोलमडतो, 1 दिवसात दुकानदारी बंद होती. सगळ्यात महत्वाचं उदाहरण मला द्यायचंय ते म्हणजे कोविडच्या काळातलं. कोविडच्या काळात सगळ्यांचं उत्पन्न बुडालं होतं आणि सरकारी नोकऱ्यांना तुम्ही 100% पगार दिले. एकही राजकीय पक्षांना विरोधक बोलला ना, कोण बोललं याच्यावरती? तुम्ही का त्यांना 100% पगार दिले? जेव्हा हमालांचा रोजगार बुडाला, फेरीवाल्यांचा रोजगार बुडाला, यांना का बरं तुम्ही एवढं मागून ठेवलंय? मुळात सरकारी नोकर हे जनतेला सेवा देण्याकरता आणि लॉ अँड ऑर्डर करता आहेत. त्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीने परमनन्सी देता कामा नये. हा काय रोजगार निर्मितीचा कार्यक्रम नाही. ज्याला रोजगार गेला त्यांनी रस्त्यावर वडापाव विकावा आणि मग आम जनतेचं बघावं कसं होतं, आम जनता कशी जगते ती. हे एकदम मस्तवाल झाले सरकारी अधिकारी, हे सगळे बदलावे लागले व्यवस्था मुळापासून. त्यामुळे ठेकेदारी पद्धती मी म्हणेन योग्य आहे, पण मध्ये ठेकेदार नको, डायरेक्ट सरकारने कॉन्ट्रॅक्टर त्यांना नेमावं. ठीक. आता राहुल मस्के तुमच्या मुद्द्यावर एका वाक्यात सांगतो. प्रश्न असा आहे की मुंग्या झाल्या म्हणून घर जाळायचं का, जाळायचं की नाही याच्यावर तुम्ही चर्चा करताय. मला त्याच्यावर चर्चा करायची. मला त्याच्याबद्दल त्यांच्या प्रत्येक उत्तराला त्यांच्या तोंडूनच त्यांचं कसं चुकीचं आहे करेल, पण आता ती वेळ नाहीये आणि त्यांना थोडेसे काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये, कारण हा मुद्दा समोर दिसतो तसा नाहीये. आपण त्याच्यावरती वेगळीच मला वाटतं आपण चर्चा ठेवूया. आपण या चर्चा वेगवेगळ्या ठेवणारच आहोत, कारण काय होतंय सगळे मुद्दे एकत्र करून त्याचं कुठेतरी काहीतरी वेगळंच बार बांधलं जातंय. ते तसं नको व्हायला. शेवटचा मुद्दा विशाल ठाकरे मांडतील, त्यांनी या संदर्भात RTI वगैरे पण केला होता. विशाल ठाकरे. नमस्कार सर. आता राहुल मस्के सरांचं, झगडे सरांचं, सगळ्यांचं मी ऐकलेलं आहे. याच्यामध्ये एक मुद्दा आहे सर की याच्यामध्ये आपण सगळेजण सिक्युरिटीच्या संदर्भात बोलतो. काम जे आहे आपण नेमतो कशासाठी कर्मचारी या भारतातल्या जनतेला हे करायला, म्हणजे त्यांना सेवा द्यायला, याच्याकडे कोणाचं जास्त लक्ष नाही. आपलं फक्त आहे की त्या कर्मचाऱ्याला सिक्युरिटी देण्यासंदर्भात. दुसरी गोष्ट अशी सर का याच्यामध्ये ऑलरेडी असलेली सिस्टीम जे परमनंट कर्मचारी आहे आणि आताची जी याच्यावर जे देत आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर, ह्या दोन्हीही आपल्या देशाला घातक आहे. त्याचं कारण असं आहे की जे ऑलरेडी लागलेले आहे ते लोक परमनंट आहे, ते मस्तवाल आहे, आणि हे जे लोक आता येणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर, हे लोक जे येणार आहेत हे लोक काय करणार आहे की यांना श्युअरिटी नाही. त्याच्यामुळे यांनी जर अफरातफर केली, एखादा तहसीलदार लेवलचा माणूस जर नेमला आणि त्यांनी जर
समजा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला तर त्याला एजन्सी तर जबाबदार धरणार नाही, त्याला फक्त काढून टाकण्याचे त्याचे अधिकार राहणार आहे. दुसरी गोष्ट अशी सर की याच्यामध्ये होत असं आहे की राहुल मस्के सरांनी जे सांगितलं त्याला मी थोडासा हे आहे सहमत आहे की आता बघा रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत 1266 कर्मचारी लोकांना नुकताच पगार झाला सर 15 सप्टेंबर आपल्या 1-1.5 महिन्यापूर्वी. त्याच्यामध्ये 3,30,63,63,472 रुपये पगार झाला सगळ्यांचा. आणि त्याच्याऐवजी त्याच्यावर चार्जेस किती रुपये दिले असं शासनाने तर 83,69,923 रुपये. म्हणजे जवळपास बघा तुम्ही 3 कोटी रुपयाचा पगार करायचा आणि जवळपास 1 कोटीच्या जवळपास चार्जेस देत आहेत लोक हे शासन. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मला एक वाटतो की शासनाने जर समजा त्यांना कर्मचाऱ्याच्या पगारावर जर सगळ्यात मुद्दा येत असेल तर मला हेच म्हणायचं आहे की ज्या गोष्टी दुसऱ्या खर्च करणारे आहे या खर्च करणाऱ्या गोष्टी कमी करावं. आणि या कॉन्ट्रॅक्ट बेसमुळं वाईट एक होणार आहे की याच्यामध्ये ऑलरेडी महिलांचं प्रमाण 1.11 लाख आहे पूर्ण नोकऱ्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या. माजी सैनिक लोक, पदवीधर, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, अनाथ या सगळ्यांना कोणालाही आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे हे पण एक तोट्याचंच आहे. दुसरी गोष्ट अशी सर का जे परमनंट अधिकारी कर्मचारी आहे यांच्यावर आता राज्याचं बजेट 4 ते 5 लाख कोटी रुपयाचं आहे. राज्य सेवेतल्या गट अ ते गट ड मध्ये जवळपास 38,000 कोटी होते. याच्यामध्ये IAS अधिकाऱ्याचा पगार नाही, मंत्र्याचा पगार नाही, आमदाराचा पगार नाही, वेतन नाही, त्यांचे दौरे भत्ते काहीच नाही. जवळपास अर्धे पैसे जर समजा याच्यावर खर्च होत असतील तर मग या नेमक्या नोकर भरतीचा उद्देश नेमका काय असायला पाहिजे ह्या साधक बाधक चर्चा अशी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, आपण नंतर चर्चा करूया. सगळ्यात शेवटची कमेंट मी थोडस अभिजित बोराटेला काहीतरी बोलायचं होतं मला वाटतं. अभिजित बोलायचं असेल तर 30 सेकंदात बोला आणि आपण आज गुंडाळू कारण 1 तास. आताच्या बैठकीमध्ये सर्वच मान्यवरांनी मुद्दे अत्यंत व्यवस्थित मांडलेले आहेत. जर समजा ह्या सरकारी कंत्राटी योजनेमध्ये जर समजा काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी शासनाला सुचवाव्यात, ते शासन नक्कीच त्याच्यामध्ये बदल करेल. दुसरी गोष्ट अशी की कौशल्याधारित एम्प्लॉई असावा यासाठी सरकार त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकतं. त्या संदर्भात पण महेश सर असतील किंवा इतरांनी त्याच्यावरती सल्ला द्यावा. आणि ठेकेदारांनी 11 महिन्यासाठी जर एखादा कामगार तिथं घेतलेला असेल तर तो 12व्या महिन्यात चांगलं काम करणार नाही असंच मुळीच होऊ शकत नाही. त्याला जर कामाची गरज असेल तर तो अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथं काम करू शकतो ऍज कम्पेअर गव्हर्नमेंट सर्वंट. तर माझी विनंती राहील की ह्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर ते शासनाला सुचवाव्यात. त्यांनी शासनाला त्रुटी माहिती आहे, शासनाला सांगून झालेले पण याची एक त्रुटी सांगतो की वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शासकीय कर्मचाऱ्यांचा संप झाला होता. त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट असे बाहेरून लोक घेतले होते आणि ते लोक नंतर परमनंट झाले. ते लोक कोण होते, कोणामुळे घेतले गेले होते आणि आजचे जे कॉन्ट्रॅक्टरचे आहेत जे होतात ते परत परमनंट होणार नाहीत याची गॅरंटी काय? आणि असं महाराष्ट्रामध्ये घडलेलं नाही का? तर महाराष्ट्रामध्ये वारंवार घडलेलं आहे. त्यामुळे बॅकडोरने येऊन परमनंट होणं ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे हे परिणाम होणं म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की लोकशाही ही दलदलीत झोकण्यासारखं आहे. सर याच्यामध्ये एकच मुद्दा सांगायचा आहे की याच्यामध्ये हे नाही आहे बरं का महाराष्ट्राचा रेसिडेन्शियल पाहिजे म्हणून तो. याच्यामुळे हा एक तोटा होऊ शकते इथल्या मुलांचा की याच्यामध्ये दुसऱ्या राज्याची पण मुलं नाही का भरल्या जाऊ शकते. हा एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे, आता सगळ्यात शेवटची कमेंट झगडे साहेबांनी दिले. विशाल ठाकरे याच्यामध्ये ज्या एजन्सीज लोक भरती करणार आहेत ते कुठे हैदराबाद, दिल्ली आणि बेंगलोरचे आहेत. त्यामुळे आपले लोक नेमकेली अपेक्षा चुकीची आहे. पुन्हा एकदा आपण एका मुद्द्यावर येतो की आपण सारासार विचार करत नाही, एकच मुद्दा धरून पुढे जातो. परंतु हे आता थांबूया. जसं सगळ्या पक्षांनी मिळून किंवा सगळ्या लोकांनी मिळून काही करता येत असेल तर ते नक्की करूया. आजच्या कार्यक्रमात सगळेजण सहभागी झाले. अंकुश काकडे गेलेत, बाळा ओसवाल गेलेले आहेत, गोपाळ दादा, किरण निंबोरे, बडे, बोराटे सगळ्यांचं आणि झगडे साहेब या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आहे. आपण असे कार्यक्रम घेणार आहोत लवकरच. आता जे काल म्हणजे आतापर्यंत 78 लोकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलमध्ये गेल्या 2 दिवसामध्ये. पूर्वी कार्यक्रम आपले काही कारणामुळे थांबले होते पण ठीक आहे, राजकारण एका बाजूला राहील. पण ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी आपण आणि तुम्ही एक लक्षात घ्या आजच्या कार्यक्रमाचाही बऱ्याच लोकांना निमंत्रण होतं, बऱ्याच विद्यार्थी संघटनांना होतं, फेसबुकवर टाकलं होतं, याच्यावर टाकलं होतं, तरीही त्या मानाने लोक पुढे आले नाहीत. ठीक आहे, आले ते क्वालिटीचे आले, चांगले आले, परंतु लोकांनाही आता या विषयाची आपल्याला गरज आहे असं वाटलं पाहिजे. आपण पुन्हा एकदा वेगळ्या कार्यक्रमात असंच भेटूया. धन्यवाद सर्वांचं आणि पुन्हा एकदा भेटूया. चला थांबूया आता. धन्यवाद सर. धन्यवाद सर.